दप्तर दिरंगाईचा गुन्हा यामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे। परभणीमध्ये काय आमची लोक राहत नाहीत का? तर याच्या मागचा हेतू काय होता? 21 कोटी रुपये ज्यावेळेस मंजूर करण्यात आले होते, 10 कोटी रुपये दिलेत, आता 11 कोटी रुपयासाठी प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रत्येक वेळेस मी भांडतोय की परभणी सांस्कृतिक नगरी आहे आणि तिथे नाट्यगृह असलं पाहिजे। आणि आजपर्यंत त्याचे जवळपास 29 करोड रुपये शासनाने दिलेले आहेत। जवळपास सगळ्या रोडचं काम प्रगती प्रथावर आहे। अशा वेळेस ठेकेदारांचे पैसे रुपयामुळे आज काम बंद पडलं। विभाग अध्यक्ष महाराज पाणी पुरवठा आणि गृहनिर्माण या विषयावर बोलण्यासाठी आज उभा आहे। बाग क्रमांक 114 अध्यक्ष महाराज, परभणी महानगरपालिका जवळपास 3.5 लाख फ्लोटिंग पॉप्युलेशनची महानगरपालिका आहे। लोकसंख्या जवळपास 3.5 लाख आहे। अशा वेळेस समांतर पाणी पुरवठा योजना अमृत 2 मध्ये 2021-22 साली मंजूर झाली। त्याला तांत्रिक मान्यता 2021-22 ला मान्यता मिळाली आणि आता त्याला कुठे GR त्याचा काढण्यात आलेला आहे किंवा प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। अध्यक्ष महाराज, प्रशासकीय मान्यता देत असताना चालू दरानं प्रशासकीय मान्यता द्यायला पाहिजे होती, पण 2021-22च्या दरानं मान्यता मिळाल्यामुळं जी आमची पाणी पुरवठा योजना 158 कोटीची होती, तशाच प्रकारची प्रशासकीय मान्यता 158 कोटीचीच आल्यामुळं ही पाणी पुरवठा योजना येणाऱ्या काळामध्ये निश्चित रखडणार आहे। म्हणून माझी शासनाला विनंती आहे की हा जे प्रशासकीय GR काढलेला आहे यामध्ये दुरुस्ती करून चालू दराने जे काही किंमत असेल ते ठरवून तशा प्रकारची पाणी पुरवठा योजना आम्हाला मंजूर करून देण्यात यावी। तशाच प्रकारची भुयारी गटार योजना जे अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम म्हणलं जातं ते सुद्धा 408 कोटी याची किंमत 2021-22 साली होती। आज 2025 साल आहे, म्हणून चालू दरानं याचा सुद्धा प्रशासकीय मान्यता काढण्यात यावी अशा प्रकारची माझी मागणी। अध्यक्ष महाराज, 2021 पासून आजपर्यंत शासन झोपलं होतं का? याची अधिकाऱ्याची संपूर्ण CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे की या दोन्ही ज्या काही आमच्या योजना आहेत, अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम असेल किंवा समांतर पाणी पुरवठा योजना आहे, हे कशासाठी रोखून धरण्यात आली? ही फाईल कोणाच्या टेबलवर किती वर्षे राहिली? दप्तर दिरंगाईचा गुन्हा यामध्ये कोणावर दाखल झाला पाहिजे? परभणीमध्ये काय आमची लोक राहत नाहीत का? मग याच्या मागचा हेतू काय होता की 2021 साली मंजूर झालेली तांत्रिक मान्यता ज्याला मिळालेली आहे ती पाणी पुरवठा योजना असेल किंवा ती अंडरग्राउंड ड्रेनेज योजना असेल, ही आजपर्यंत त्याला प्रशासकीय मान्यता का देण्यात नाही आली? आणि प्रशासकीय मान्यता दिली ती सुद्धा जुने दरानं कशामुळे दिली? म्हणजे हे दोन्ही योजना आम्हाला परभणीकरांना शासनाला द्यायची नाही का? अशा प्रकारचे माझी या निमित्तानं मागणी आहे। मोन्याची संपूर्ण चौकशी सर्वप्रथम झाली पाहिजे आणि जे GR जे प्रशासकीय मान्यता आता शासनाने काढलेली आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करून चालू दरानं याची मान्यता आम्हाला देण्यात यावी अशा प्रकारची मागणी या निमित्ताने मी करतोय। नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये सुद्धा जवळपास 5 वर्षापासून आमचं नाट्यगृह बंद आहे। अध्यक्ष महाराज, 21 कोटी रुपये त्यावेळेस मंजूर करण्यात आले होते, 10 कोटी रुपये दिलेत, आता 11 कोटी रुपयासाठी प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रत्येक वेळेस मी भांडतोय की परभणी सांस्कृतिक नगरी आहे आणि तिथे एक नाट्यगृह असलं पाहिजे। गेल्या वेळेस सुद्धा मी लक्षवेधी लावली, त्यावेळेस उदय सामंत साहेबांनी यावेळेस मला प्रश्नाचं उत्तर दिलं। मी म्हणलं तुम्ही का यामध्ये नाट्यगृहाला आम्हाला पैसे उपलब्ध करून देत नाहीत? तर ते म्हणले ज्यावेळेस तुमची प्रशासकीय मान्यता देण्यात आली त्यावेळेस त्याचं AC प्रोव्हिजन नव्हतं। अशा प्रकारचे उत्तर जर एखादा कॅबिनेट मंत्री या सभागृहात देत असतील तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट अजून दुसरी कोणची नाही। म्हणून या नाट्यगृहाला आपण अत्यंत तातडीनं जास्तीत जास्त निधीमध्ये 11 कोटी रुपये मंजूर करावा, जेणेकरून आमच्या परभणीकरांना या नाट्यगृहाची सेवा निश्चित उपलब्ध होईल अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो। अंडरग्राउंड ड्रेनेज करते वेळेस अध्यक्ष महाराज STP प्लांट आधी करावा लागतो, हे टेक्निकल गोष्टी आहेत। म्हणून सिवेज ट्रीटमेंट प्लांट आधी न करता आधीच योजनेचं प्रशासकीय मान्यता देण्यात आली, म्हणून कृषी विद्यापीठामध्ये 10 एकरची जागा आम्ही मागणी केलेली आहे। ती मागणी लवकरात लवकर पूर्ण करून STP प्लांट लवकरात लवकर परभणीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची माझी या निमित्तानं मागणी आहे। तशाच प्रकारे घन कचरा व्यवस्थापन जवळपास आमचे 3.5 लाख लोक आमच्या शहरात लागतात आणि घन कचरा व्यवस्थापनासाठी फक्त 5 एकर जमीन अलाउड केली। तुम्ही जर पाहिलं तर थंब रूल असा आहे की 500 ग्राम कचरा एका माणसापुढं दिवसाला त्याचा गोळा होऊ शकतो। म्हणजे जवळपास 1.5 लाख टन कचरा दररोज त्या शहरामध्ये गोळा होतोय आणि हा कचरा मग 5 एकरमध्ये याची विल्हेवाट लावता येईल का? म्हणून आम्ही 20 एकरची मागणी विद्यापीठामध्ये केलेली आहे। ते घन कचऱ्यासाठी सुद्धा शासनानं लवकरात लवकर ही जी जागा आहे आमची परभणी कृषी विद्यापीठाची ही मंजूर करावी
आमच्या परभणीमध्ये जवळपास 4 वर्षापूर्वी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस बेसिक अम्युनिटीमध्ये मूलभूत सुविधामध्ये 50 कोटी रुपये शासनाने मंजूर केले होते आणि आजपर्यंत त्याचे जवळपास 29 करोड रुपये शासनाने दिलेले नाहीत। जवळपास सगळ्या रोडचं काम प्रगतीपथावर आहे। अशा वेळेस ठेकेदाराचे पैसे रोखल्यामुळं आज काम बंद पडलेलं आहे। अध्यक्ष महाराज, तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारची खैरात गेल्या 2.5 वर्षामध्ये नगरविकास खात्यातून वाटण्यात आली आणि आज कित्येक गुत्तेदार आत्महत्या करतायत। मी मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा बोललो होतो की शेतकऱ्यानंतर आज गुत्तेदार आत्महत्या करतील, कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतील, कारण जवळपास 90,000 कोटी रुपये आज या गुत्तेदाराचे कॉन्ट्रॅक्टरचे थकवण्याचं काम कुणी केलं असेल तर या शासनानं केलेलं आहे। म्हणून लवकरात लवकर हे सुद्धा पैसे या गुत्तेदाराचे, या कॉन्ट्रॅक्टराचे आपण द्यावे, अशा प्रकारची मागणी या निमित्ताने मी करतो। तशाच प्रकारे पंतप्रधान आवास योजनेमध्ये 2.5 लाख रुपये आपण देतो, पण त्याचा पहिला हप्ता सुद्धा आज परभणीकरांना देण्यात नाही आलेला। त्यामध्ये एक ॲप आहे भुवन ॲप म्हणून, त्या ॲप फक्त डोळ्याचं स्क्रीनिंग केलं जातं। आज आमच्या शहरामध्ये काही लोक असे राहत आहेत की ज्यांचे डोळ्याचं स्क्रीनिंग होऊ शकत नाही कारण त्यांचं वय झालेलं आहे। अशा वेळेस थंब इम्प्रेशन सुद्धा त्याच्यामध्ये ग्राह्य धरण्यात यावं, अशा प्रकारची या निमित्तानं मी आपल्यासमोर मागणी व्यक्त करतो। आमच्या परभणी शहरामध्ये खूप मोठे कुत्रे झालेत अध्यक्ष महाराज, जवळपास 4,000 कुत्रे आहेत। मग एबीसीचा प्रोग्राम तिथं राबवला जात नाही। आज अशी दुर्दैवी गोष्ट आहे की परभणी महानगरपालिकेमध्ये एक सुद्धा वेटरनरीचा डॉक्टर नाही। ज्या एजन्सीला काम दिलं होतं ते एजन्सीचे पैसे दिले नाही, मग ते एजन्सीचे लोक तिथून निघून गेले। अशा वेळेस जास्तीत जास्त प्रमाणात याला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे। ॲनिमल बर्थ कंट्रोल ही जी घोषणा केलेली आहे शासनानं, जे सुप्रीम कोर्टानं आज आदेशित केलेलं आहे, त्याच्यावर कुठं ना कुठं तरी शासनानं दखल घ्यावं, अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो। आणि शासनाला परत एकदा विनंती करतो की आम्ही फक्त विरोधी पक्षात असल्यामुळं जर तुम्हाला आम्हाला निधी द्यायचा नसेल तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणची नाही, याच्यापेक्षा मोठं पाप कोणचं नाही, हे सुद्धा या निमित्तानं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।